राजवीर, पाणी घे. नकोय मला. असं काय करतोस राजवीर? थोडं पी, शांत हो. नकोय मला. राजवीर, असं काय करतोस? हट्ट सोड. नको एवढं टोकाचं वागूस. माई डोळ्यात पडू नकोस प्लीज. राजवीर, माई काळजीने बोलते तुझ्या. ऐक माझं, हट्ट सोड. आता ती रागवले ना, तू समजून घे. माई एका परक्या माणसासाठी माझ्याशी भांडतायत त्या. का समजून घ्यायचं मी त्यांना? माई, राजवीरचं बरोबर आहे. म्हणजे मला म्हणायचंय की त्याचं काहीच चुकलं नाहीये. मनमानी या वेळेला जरा अतिच केलंय. मला तर काही गोष्टी पटतच नाहीयेत. म्हणजे दादाला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही? दादाची काहीच चूक नाहीये तरी दादानी माघार घेणं मला तरी नाही पटत. हो ना, नाहीतर तिला तिच्या चुका कळणार कशा? आणि आत्ता जर का तिला समज दिली नाही ना, तर पुढे जाऊन ती काय करेल देवालाच ठाऊक. मला सगळ्यांना मी शेवटचं सांगतोय, तोंड बंद ठेवा. येते माई. मनवा, अगं तू समजूतदार आहेस ना. असं नको करूस. थोडा वेळ जाऊ दे, सगळं छान होईल. माई, मला नाही माहित मी समजूतदार आहे की नाही, पण मी खरंच समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला आणि समजावण्याचा पण. पण आता खरंच नाही होत माझं. असं नको करूस ग, प्लीज ऐक ना माझं. माई प्लीज, प्लीज मला नका थांबवू. प्लीज काळजी घ्या स्वतःची. काही चूक झाली असेल तर मला माफ करा. येते मी. मनवा, मी शपथ दिली तुम्हाला, या घरातून बाहेर नाही पडता येणार तुम्हाला. लग्नात सप्तपदी घेताना दिलेलं प्रत्येक वचन मोडलंय तुम्ही. आणि जो माणूस स्वतः दिलेलं वचन पाळत नाही त्याचा शब्द मी नाही पाळणार. काय चाललंय? निघून जाणार तुम्ही? तुमचं प्रेम नाही माझ्यावर? खूप प्रेम आहे, पण तुमच्या वेड्या प्रेमासमोर माझ्या प्रेमाची काय किंमत आहे? आणि तसे राजीर,
मी आता तुमची कोणी नाहीये, त्यामुळे हे सगळे हक्क माझ्यावर नाही गाजवायचे. एक मिनिट, हक्क गाजवायचा नाही म्हणजे काय? हक्क का नाही गाजवायचा तुमच्यावर? आणि संबंध तोडायची भाषा करताय तुम्ही. एवढं सोपं वाटलं संबंध तोडणं तुम्हाला? नाहीये ना संबंध तोडणं सोपं. तुम्ही जेव्हा मला म्हणालात ना आई बाबांचे संबंध तोडा, तेव्हा मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण तेव्हा तुम्हाला नाही समजलं. आता समजतंय. तुम्हाला कळतंय का याचे परिणाम काय होतील मनवा? मी तुम्हाला म्हंटल ना, तुमचा आता माझ्यावरती काहीही अधिकार नाहीये, त्यामुळे तुमच्या या धमक्यांना मी नाही घाबरणार. आता तुम्ही इथून निघून गेलात ना तर सगळं खराब कराल तुम्ही. काय बाकी आहे खराब व्हायचं अजून? सगळं आधीपासून खराबच होतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? सगळं खराब आहे. मग आपल्या प्रेमाचं काय? कसलं प्रेम? हा, कसलं प्रेम? सारखं तुम्ही प्रेम 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 करता ना. कसलं प्रेम? मी एवढं प्रेम केलं तुमच्यावर, तुम्ही म्हणाल तसं वागलं, आणि तुम्ही मला त्याच्या बदल्यात काय दिलं? हा संशय. मग आधी नीट वागला असता ना तर हे झालं काय नीट नाही वागले मी? आतापर्यंत तुम्ही म्हणतात तसाच वागले. इनफॅक्ट मी जेव्हापासून लग्न करून या घरात आले ना, तेव्हा मी आहे तशी वागतच नाहीये. तुम्हाला हवी ती मनवा झाले मी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? इथे आल्यापासून तुम्ही कधीच सुखी नव्हता. म्हणजे आतापर्यंत मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं, तुमच्यासाठी जीव काढला, पण तुम्हाला काय हवं? तो प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमचं पथनाट्य हवं, सखी हवी, तुमचे आई वडील हवेत मला माझे आई बाबा. हवेत मला माझ्या जवळची माणसं. तुम्ही कोण होता सांगणाऱ्या आई बाबांशी बोलायचं नाही? इनफॅक्ट जो माणूस मला माझ्या आई बाबांशी बोलू देत नाही ना, तो माणूस माझ्यावरती कधी घरप्रेम करूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आतापर्यंत मी जे प्रेम केलं ते खोटं होतं. तो सगळं खोटं होतं. तरी बाबा मला समजावत होते, पण मी हट्टाने तुमच्याशी लग्न केलं. पण मला आज कळतंय की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली मी तुमच्याशी लग्न करायलाच नको होतं. मनवा, म्हणू मागे मला फोनवर काय म्हणाली होतीस? मी इथे आनंदात आहे, सुखात आहे, सगळं काही ठीक आहे, हो ना? मग या सगळ्याला सुख कधीपासून मानायला लागलीस तू? काय झालं राजवीर? काय झालं? मला कोणी काही सांगेल का? मनोज आणि तुमच्या लग्नाला आम्ही होकार का दिला माहितीये तुम्हाला? मोठ्या थाटात या घरात आमच्या मुलीचं लग्न लावून दिलं आम्ही. आम्हाला वाटलं मनू या घरात अगदी सुखी राहील, आनंदी राहील, तिच्या चेहऱ्यावर कायम हसू राहील, तिच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. आम्हाला वाटलं आमच्यापेक्षाही जास्त प्रेम कराल तुम्ही तिच्यावर, तिची काळजी घ्याल. पण आज मी इथे जे काही बघितलं त्यावर माझा विश्वास नाही बसत. राजवीर, नवरा बायकोमध्ये छोटी छोटी भांडणं होतात हो. भांडणं कुणात होत नाहीत, सगळ्यांमध्ये होतात. पण म्हणून काय बायकोवर हात उगारायचा नसतो.
म्हणून तुला आठवतंय तुमचा साखरपुडा मोडला होता तेव्हा राजवीर आपल्या घरी आले होते बाबांची समजूत घालायला. तुम्हाला आठवतंय राजवीर तुम्ही काय म्हणाला होतात? इतकं छान बोलला होतात तुम्ही राजवीर. तुम्ही म्हणालात मी मनवाची खूप काळजी घे, तिच्यावर प्रेम करे. तुम्ही म्हणाला होतात मी मनवाला कायम सुखात ठेवेन, तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. माझं आईचं हृदय विरघळलं. होकार दिला तुम्हाला, पण तेव्हा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं हा दिवस बघायला मिळेल. असं काय झालं पण की तुम्ही तुमच्या बायकोच्या अंगावर हात उगारला? तुमच्या मुलीला विचारा, ती सांगेन तुम्हाला. हो ती सांगेल, त्याबद्दल वादच नाही. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? जी मुलगी तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांची संबंध तोडू शकते, ती चुकून चुकून किती चुकेल हो? आई प्लीज चल आपण जाऊया. मनवाची आई, तुम्ही तरी समजावा नाही ना. अहो घर सोडून जायचं म्हणते. माई मला माफ करा आणि मला खरं सांगा, तुमच्या मुलीवर कोणी हात उगारला असता तर तुम्ही तिला एक क्षण तरी थांबू दिलं असतं का? माई मी मनूची फक्त खुशाली विचारायला आले होते आज इथे. मला जर का कुणीतरी येऊन सांगितलं असतं ना की राजवीरने मनूवर हात उगारलाय, तर माझा विश्वास नसता बसला. कारण मला असं वाटलं होतं की राजवीरचं खूप प्रेम आहे माझ्या मनूवर, पण नाही. पण आज मी हे सगळं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर माझी हिंमत होत नाही हो माई हिला इथे थांब म्हणून सांगायची. मला कळतंय जे झालंय ते व्हायला नको होतं. राजवीरचं चुकलंय, पण आपण सामंजस्याने यातनं काहीतरी मार्ग काढूया ना. माई आपण कोण आहोत हो मार्ग काढणारे? संसार या दोघांना करायचाय. मी खरं सांगू का, मी आज इथे फक्त मनूची खुशाली विचारायला आले होते. पण इथे आल्यानंतर प्रत्यक्ष डोळ्याने तिची ख्याली खुशाली पाहिली. चल म्हणा. मनवा, अगं नको ना जा. सॉरी. अगं आपण सगळं ठीक करू, थोडा वेळ दे. मनवाची आई, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण हात जोडून विनंती करते, नका जाऊ. ही माई नका ना असं करू प्लीज. माई कोणापुढे हात जोडण्याची काहीच गरज नाहीये. ज्याला जायचंय तो जाईल. राजवीर, एक मिनिट. आज जर तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना मनवा, आपला संबंध कायमचा संपला. असाही संबंध संपायला संबंध राहिलेत कुठे? चला आज जर तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना मनवा, आपला संबंध कायमचा संपला.
नितीश आरती घरात कुठे दिसत नाहीये. काय झालं बाबा? आईकडे काही काम आहे का? नाही काम नाहीये, सहजच कुठे भाजी आणायला गेली आहे का ती? नाही. तुम्हाला काही हवंय का? मी देतो. मला काही नकोय. अरे आरती कुठे दिसत नाही म्हणून मी तुला विचारायला आलो. बाबा तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा ना. नितीश मला आराम करून कंटाळा आलाय. बाबा हो, असं काय करता? प्लीज ऐका ना माझं. आईने जर तुम्हाला इथे असं बघितलं ना ती मला ओरडेल. ते बघ ती तुला काही बोलणार नाहीये. आता तू सांगणार आहेस का आरती कुठे आहे ते? तिलाच फोन करतोय, मग काय झालं? लागत नाहीये. कमाल आहे. असं अचानक काय काम निघालं तिचं? बाबा आई सकाळीच ताईकडे गेली. मनूकडे गेली? हो बाबा. मला काहीच बोलली नाही. अरे मी नसतो का गेलो तिच्या बरोबर? मलाही मनूला भेटायचं होतं. बाबा आईचं तसं काही ठरलं नव्हतं. ती बोलली ताईकडे जाते आणि लगेच येते. सगळं ठीक आहे ना? बाबा तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जाऊन आराम करा, सगळं ठीक आहे. नाही नाही, मी इथेच थांबणार तिची वाट बघत. अहो बाबा असं काय करताय? बरं एक काम करतो मी, आई आली की तुम्हाला सांगतो. हा तू का नाही गेलास तिच्या बरोबर? तिला एकटीला का जाऊ दिलंस? बाबा मी गेलो असतो तर मग इथे तुमच्या सोबत कोण असतं? अरे सखीला तरी पाठवायचंस तिच्या बरोबर. आई नको म्हणाली. बाबा नका काळजी करू तुम्ही. आई ताईला भेटून येईल. तुम्ही जाऊन आराम करा. आणि एव्हाने ती तिकडनं निघाली सुद्धा असेल. आराम करा. बरोबर आहे. काय झालंय? मनू आता काय करायचं ग? म्हणजे नाही म्हणजे तुझ्या बाबांना जर का काही कळलं तर? बरोबर आहे तुझं. बाबांना उगाच टेन्शन नको द्यायला. आधीच त्यांची तब्येत ठीक नाही. मग काय करायचं आता? आता बाबांना काहीच नको सांगायला. ग, असं कसं? एवढी मोठी बॅग बघितल्यावर त्यांना काही कळणार नाही का? ते सगळं मी बघते ना. तू फक्त आज जे काही झालंय ते बाबांना कळू देऊ नकोस. चल. मी आता तुमची कोणी नाहीये, त्यामुळे हे सगळे हक्क माझ्यावर नाही गाजवायचे. आतापर्यंत तुम्ही म्हणता तसाच वागले. इनफॅक्ट मी जेव्हापासून लग्न करून या घरात आले ना तेव्हा मी आहे तशी वागतच नाहीये. तुम्हाला हवी ती मनवा झाले. मी हवेत मला माझ्या जवळची माणसं. तुम्ही कोण होता सांगणारे? आई बाबांशी बोलायचं नाही तरी बाबा मला समजावत होते, पण मी हट्टाने तुमच्याशी लग्न केलं. पण मला आज कळतंय की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली मी तुमच्याशी